प्रस्ताव येताच तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करा. आमदार अमोल खताळ. पाणी टंचाई आढावा बैठक. टंचाईच्या काळात जनतेला पाणी देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्या भागाचा प्रस्ताव येताच तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करा, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रांत अधिकारी कार्यालयात आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी प्रांत अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन, महावितरणचे सहाय्यक अभियंता चंद्रशेखर खैरनार, ग्राम पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पारधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, विनोद सूर्यवंशी, जनार्दन आहेर, गुलाब भोसले, कैलास कासार यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असताना कोल्हेवाडी फाटा येथे काही जणांनी योजनेच्या कामात अडथळे निर्माण केले आहेत. ते अडथळे दूर करून योजना लवकर सुरू करावी अशी मागणी तळेगाव गटातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांच्याकडे केली. त्यावर बोलताना ते म्हणाले की तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामामध्ये कुणी अडथळे आणत असेल तर पोलीस बंदोबस्त लावून ते अडथळे दूर करा आणि या योजनेचे काम 8 ते 10 दिवसात पूर्ण करा, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रांत अधिकारी, पोलीस उपाधीक्षक व जलजीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गुलेवाडी गावातील जनता पाण्यापासून त्रस्त आहे. तुम्हाला पाणी पुरवठ्याबाबतचे नियोजन करता आले नाही म्हणून महिला आणि नागरिकांना पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढावा लागला, अशा शब्दात आमदार खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पाण्याबाबत काय उपाययोजना केल्या ते सांगा. त्यावर पाणी पुरवठा करण्यासाठी मालपाणी उद्योग समूह इरिगेशन भागातील तळे व प्रवरा नदीवरील विहीर अधिग्रहित केली असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही जास्त वेळ ग्रामपंचायत कार्यालयात न थांबता पाणीपुरवठा कुठल्या भागात झाला आहे किंवा नाही याची पाहणी करा आणि सर्वांना समप्रमाणात पाणी कसे वाटप करता येईल याचं नियोजन करा, असंही आमदार अमोल खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांना सांगितलं. तालुक्यातील जलजीवन योजनेचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकदा तर मी स्वतः 2 वेळा आढावा घेतला, परंतु अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झालं नाही. परंतु ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी अधिकारी काम पूर्ण झाले आहे असे म्हणत आहेत. हे काम खरंच पूर्ण झाले आहे की नाही हे 15 दिवसानंतर गावागावातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या समवेत मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहे, असे आमदार अमोल खताळ पाटील यांनी म्हटलं आहे. महासत्ता न्यूज, संगमनेर. मी यापूर्वी सांगितलंय अधिकारी कर्मचाऱ्यांना, विशेषतः महिला अधिकारी असेल, कर्मचारी असेल, आपल्याला कोणी त्रास देत असेल मला व्यक्तिशः सांगा. कुठलाही कार्यकर्ता असो, तो कुठल्या पक्षाचा असो, कुणी असो, त्रास देत असेल त्यांची माहिती द्या. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू, त्यांना सुधारण्यासाठी आम्ही सांगू. परंतु आपल्याकडून सुद्धा आपण शासनाचे लोकप्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे प्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे आम्ही प्रतिनिधी आहेत तिथं उपस्थित बरेचसे. तर एक समन्वय राहिला पाहिजे सगळ्यांमध्ये, कारण हा समन्वय राहिला तरच हे टंचाई सारखे विषय असेल किंवा गावातील इतर प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असेल, ते तत्काळ मार्गी लागतील अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना ज्या ज्या विभागांना देण्यात आल्या त्याबाबत त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. पुढील 1 महिन्यानं पुढच्या महिन्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत आढावा बैठक प्रांत ऑफिसला किंवा कुठल्या तरी कार्यालयामध्ये आपण घेणार आहे. त्यामुळं आज ज्या सूचना झाल्या त्याचा आढावा सुद्धा मी त्यावेळेस घेईल. पुन्हा सांगाल कुठल्याही बाबतीत BDO साहेब टँकरच्या बाबत हलगर्जीपणा होऊन देऊ नका. जिथं मागणी येईल तिथं तत्काळ आपल्याला टँकर, शासकीय म्हणा खाजगी म्हणा, टँकर आपल्याला सुरू करून लोकांना पाण्याचा अडचणीला सामना करावा लागणार नाही याची काळजी घेऊ. जलजीवनच्या बाबतीत सांगितलं मी 15 दिवसानंतर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी पाहणी करायला जाणार आहे. त्यामुळे जे आता काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या तिथं प्रत्यक्ष गावात तुमच्या आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा रीतसर पंचनामा करून व्हिडिओ शूटिंग काढून त्याची तसा अहवाल आपण देऊन त्या ठेकेदाराला जर बिलं जास्त अदा करण्यात आली असेल तर त्याच्याकडून ते काम पुन्हा करून घेण्यात येईल. आणि जर त्यांनी काम निकृष्ट केलेलं असेल, त्याचे बिलं बाकी असेल, तर जोपर्यंत होते ते काम चांगल्या पद्धतीने करून देत नाही तोपर्यंत त्याचे बिलं काढले जाणार नाही. या पद्धतीच्या
काळजी अधिकाऱ्यांनी MGPच्या असेल पाणी पुरवठ्याच्या असेल सगळ्यांनी घ्यायची आहे. यानंतर मला वाटत नाही आता काही विषय राहिले असेल, परंतु असेल कर्मचारी असेल आपल्याला कोणी त्रास देत असेल मला व्यक्तिशः सांगा. कुठलाही कार्यकर्ता असो, तो कुठल्या पक्षाचा असो, कुणी असो, त्रास देत असेल त्यांची माहिती द्या. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू, त्यांना सुधारण्यासाठी आम्ही सांगू. परंतु आपल्याकडून सुद्धा आपण शासनाचे लोकप्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे प्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे आम्ही प्रतिनिधी आहेत तिथं उपस्थित बरेचसे. तर एक समन्वय राहिला पाहिजे सगळ्यांमध्ये, कारण हा समन्वय राहिला तरच हे टंचाई सारखे विषय असेल किंवा गावातील इतर प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असेल, ते तत्काळ मार्गी लागतील अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना ज्या ज्या विभागांना देण्यात आल्या त्याबाबत त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. पुढील पुढच्या महिन्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत आढावा बैठक प्रांत ऑफिसला किंवा कुठल्या तरी कार्यालयामध्ये आपण घेणार आहे. त्यामुळं आज ज्या सूचना झाल्या त्याचा आढावा सुद्धा मी त्यावेळेस घेईल. पुन्हा सांगेल, कुठल्या बाबतीत BDO साहेब टँकरच्या बाबत हलगर्जीपणा होऊन देऊ नका. जिथं मागणी येईल तिथं तात्काळ आपल्याला टँकर, शासकीय म्हणा खासगी म्हणा, टँकर आपल्याला सुरू करून लोकांना पाण्याचा अडचणीला सामना करावा लागणार नाही याची काळजी घेऊ. जलजीवनच्या बाबतीत सांगितलं मी 15 दिवसानंतर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी पाहणी करायला जाणार आहे. त्यामुळे जे आता काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या तिथं प्रत्यक्ष गावात तुमच्या आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून